मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या अनेक मोठे एक्सप्रेसवे आणि हायवे प्रकल्प उभारण्यात येत आहेत। त्यातलाच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे जालना ते नांदेड एक्सप्रेसवे। हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश या क्षेत्रात कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना देणे आहे। या प्रस्तावित एक्सप्रेसवेमुळे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे जालना आणि नांदेड यांच्यातील संपर्क सुधारेल अशी अपेक्षा आहे। स्थानिक रहिवासी, व्यावसायिक आणि हितधारक या प्रकल्पाच्या प्रगतीची, मार्ग आणि नकाशा यांची माहिती मिळण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत। चला तर बघूया या प्रकल्पाची सध्याची स्थिती। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र वो राज्य है जिसकी विकसित भारत के निर्माण में बहुत बड़ी भूमिका है। मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य विकसित भारताच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावत आहे। महाराष्ट्र कॅबिनेटने जालना ते नांदेड एक्सप्रेसवेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे। हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश राज्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणे आहे। अंदाजे 22,702 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारला जाणारा हा एक्सप्रेसवे जालना आणि नांदेडला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडेल, ज्यामुळे या शहरांच्या दरम्यान एक जलद आणि अधिक कार्यक्षम मार्ग उपलब्ध होईल। हा नवीन होणारा रस्ता जालना आणि नांदेडमधील अंतर 226 किलोमीटर वरून थेट 169 किलोमीटरवर आणेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ 4 तासांवरून फक्त 2 तासांवर येईल। हा एक्सप्रेसवे परभणी, हिंगोली आणि नांदेड सारख्या जिल्ह्यातून जाणार आहे, त्यामुळे या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण वाहतूक दुवा तयार होईल। शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि इतर गट याचा फायदा घेऊ शकतील, ज्यामुळे पूर्व मराठवाडा आणि औरंगाबाद, पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होईल। या एक्सप्रेसवेची लांबी 169 किलोमीटर असून तो 6 लेनचा असणार आहे। वाहनांना 120 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करता येईल। हा एक ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे, जो मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या प्रमुख शहरांना मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडेल। यामुळे नांदेड आणि मुंबई दरम्यानची थेट आणि जलद कनेक्टिव्हिटी पाहायला मिळेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ 12 तासांवरून 6 तासांवर येईल। या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, उद्योग, रिअल इस्टेट आणि स्थानिक व्यवसायांचे महत्त्व देखील वाढेल। हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। त्याचा अंदाजित खर्च सध्या 22,702 कोटी रुपये आहे। त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे। याशिवाय एक्सप्रेसवेच्या संरेखनासाठी 100 मीटर मार्गाधिकार राखण्यात आला आहे, ज्यामध्ये हाय स्पीड रस्त्याच्या बांधकामासाठी 20 मीटरचा प्रावधान असेल। हा एक प्रमुख प्रकल्प आहे, ज्याचा मराठवाडा क्षेत्राच्या विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे। या प्रकल्पामुळे पर्यटनालाही चालना मिळेल। अजंता आणि एलोरा या ऐतिहासिक स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होईल, यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल। स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा फायदा होईल। तसेच या प्रकल्पामुळे जालना, परभणी आणि नांदेड यांच्यामधील रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल, सुरक्षितता वाढेल आणि वाहतुकीतील अडचणीही कमी होतील। रिअल इस्टेट क्षेत्रावर या प्रकल्पाचा परिणाम बघितला तर एक्सप्रेसवेमुळे या क्षेत्रातील मागणी वाढेल। लोकांसाठी जालना आणि नांदेडमध्ये राहणे, काम करणे आणि व्यवसाय वाढवणे सोपे होईल। याशिवाय एक्सप्रेसवेवर टोल आकारला जाईल, जो मुंबई-नागपूर महामार्गासारखाच प्रति किलोमीटर 1.75 रुपये असेल। सध्या या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे आणि 2027 पर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। तर मित्रांनो, या प्रकल्पाचे फायदे तुमच्या मते कसे आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।